विद्यार्थी मित्रांनो, बोर्डची एक्झाम जशी जवळ येते ना, तसा एक वेगळाच तणाव याला सुरुवात होते. माझा अभ्यास होईल का? चांगले मार्क पडतील का? अरे, मी बोर्डच्या एक्झामची काहीच प्रिपरेशन केलेली नाहीये. आता माझं काय होईल? मग त्यामुळं काय होतं, की जेईचा फर्स्ट अटेम्प्ट, आता सीईटीचा पहिला अटेम्प्ट, पुन्हा बोर्डची एक्झाम सेकंड अटेम्प्ट, सगळ्याच्यावर चुकीचा इफेक्ट होतो. मग हे जर टाळायचं असेल, तर आपलं 90 डेज शेड्यूल फॉलो करा. आज 10वा दिवस आहे. हां, 10वा दिवस आहे. बघता-बघता आपण सगळं कंप्लीट करत चाललोय. बरं, मग मी काय करतोय, रोज तुम्हाला वेगळे टार्गेट पण देतोय. तुमचं टार्गेट आहे डेफिनेशन्स. मी तुम्हाला सांगतो, हा डेफिनेशन्स तुम्हाला इमिडिएटली करायचे आहेत. कुठली डेफिनेशन करायची आहे तुम्हाला? अल्फा, बीटा. बघा मी तुम्हाला सांगतो अल्फा, बीटा त्याच्यानंतर इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर, एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. बरं. या मी डेफिनेशन एका बाजूने लिहिणार आहे बरं का. मी तुम्हाला सांगतो मला ही पण डेफिनेशन हवी आहे. लॉजिक गेट. मला ही सुद्धा डेफिनेशन पाहिजे. कोणती डेफिनेशन पाहिजे मला? लॉजिक गेटची डेफिनेशन हवी आहे. त्यानंतर मी तुम्हाला सांगतो प्युअर सेमीकंडक्टरला इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हणतात. बरं, ज्याच्यामध्ये डोपिंग केलं. आता डोपिंगची पण डेफिनेशन पाहिजे मला. त्याच्यानंतर मग तयार होतो तो एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. बरं. मला रेक्टिफिकेशन म्हणजे काय सांगा? रेक्टिफिकेशन म्हणजे काय? प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये आपण एसीला डीसी मध्ये कन्व्हर्ट करतो. मग जो डिव्हाइस ते कन्व्हर्ट करतो त्याला रेक्टिफायर म्हणायचं आहे. ओके, रेक्टिफायर. एवढ्या डेफिनेशन तुम्हाला मी देतोय. मग त्याच्यामध्ये थांबा ना, जो डायोड लाईट इमिट करतोय त्याला एलईडी म्हणायचंय. मग मी तुम्हाला होमवर्क देतोय, फोटो डायोड म्हणजे काय सांगा? इथे डेफिनेशन झालं की नाही? थांबा, आज थांबणार नाहीये मी. मी तुम्हाला आता मोजून अशा डेफिनेशन देतोय बघा. इथं लिहितोय मी पाय. त्याच्या खाली मी लिहिणार आहे ऑस्मॉसिस. पाय म्हणजे ऑस्मॉटिक प्रेशर आणि जे हायड्रोस्टॅटिक प्रेशर ऑस्मॉसिसला स्टॉप करतं त्याला ऑस्मॉटिक प्रेशर म्हणायचंय. त्याच्यानंतर मी देणार आहे आयसोटोनिक सोल्युशनची डेफिनेशन. त्यानंतर हायपरटोनिक सोल्युशन. हायपरटोनिक सोल्युशन. त्याच्यानंतर हायपोटोनिक सोल्युशन. आता गंमत बघा मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. हा व्हिडिओ तुम्ही फॉलो करताय मला. ओके, हेच प्रूफ आहे की तुम्ही मला फॉलो करताय. गंमत म्हणजे की आपल्या YouTubeच्या लाईव्ह सेशनमध्ये सोल्युशन टॉपिक झालाय. इथे एवढ्याच डेफिनेशन नाहीयेत. मोलर एलिव्हेशन कॉन्स्टंट, मोलर डिप्रेशन कॉन्स्टंट याच्या सुद्धा डेफिनेशन्स आहेत. इथं लक्षात घ्या. डेफिनेशन इथं त्या सुद्धा आहेत की ज्या तुम्हाला प्रॉपरली करायच्या लक्षात घ्या. 16-17 वेळा हा प्रश्न रिपीट झालेत. सेमी परमिएबल मेम्ब्रेन, सेमी परमिएबल मेम्ब्रेन ही सुद्धा डेफिनेशन मला पाहिजे. मी तुम्हाला सांगू का? हे किंवा हे या दोन्ही डेफिनेशन तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. अरे पण आपण 90 डेजच्या शेड्यूलमध्ये आज कोणता टॉपिक आहे? सोल्युशन. उद्या कुठला आहे? सोल्युशन ऑलरेडी झालेला आहे. त्यामुळे तुम्ही अगदी 1.25, 1.5 च्या स्पीडमध्ये बघितलं तरी चालेल. पण सगळ्यात इम्पॉर्टंट काय सांगतो लक्षात घ्या. सगळ्यात इम्पॉर्टंट ओके, जवळ-जवळ 4 मार्क. लॉजिक. लॉजिक हे लक्षात घ्या. मॅथ्स मधला लॉजिक टॉपिक आहे. तुम्हाला रिवाइज करायचा आहे. अगोदर केला असेल तर रिवाइज करायचे. पण आज फक्त 2च व्हिडिओ लेक्चर आहेत. म्हणजे कळालं का, की पहिल्या आठवड्यात पण 3-3चं तुम्हाला टार्गेट दिलं होतं. बरोबर आहे. लोड आला होता. आता 2 म्हणजे तुम्हाला काहीच वाटणार नाही लक्षात घ्या. पण हे लॉजिक परफेक्ट करायचंय. ओके. बरं, आता सगळ्यात महत्वाचं मला सांगायचंय, तुम्हाला एक्सप्लेन करायचंय. कुठली गोष्ट लक्षात घ्या, की हे जे आपण करतोय, हे आपण ऑक्टोबरमध्येच फिनिश करतोय. नोव्हेंबर आणि डिसेंबरचा 45 डेज क्रॅश कोर्स तुम्हाला मिळणार आहे. जे 90 डेज मध्ये आहेत त्यांना तो क्रॅश कोर्स तर फ्रीच मिळणार आहे लक्षात घ्या. त्याच्यामुळे अपॉर्च्युनिटी मोठी आहे आपल्याला. बाकीची मुलं अजून सुरुवात करतायत. तोपर्यंत आपण पुढे जाणार लक्षात घ्या. आता मी तुम्हाला सांगू का, की इथं तुम्हाला काय करायचं आहे, की तुम्ही YouTubeवर ओके, YouTubeवर आता काय करायचंय, की प्लेलिस्ट आपल्या ह्याची जी आहे ना, ओके, मी इथं सह्याद्री ट्युटोरियल्स ओपन करतोय. ओके. मी सांगतोय काय ते आता नीट लक्ष द्या थोडंसं. ओके. याच्यामध्ये मी जातोय प्लेलिस्टमध्ये आणि हे जे 10 व्हिडिओ आहेत ना, ऑल डेफिनेशन्स त्यातला पहिला जो व्हिडिओ आहे, त्याला मी ॲज अ डेमो लेक्चर म्हणलंय बरं का लक्षात घ्या. म्हणजे पहिला जो आहे ना, ठीक आहे. हा त्याला आपण डेमो लेक्चर म्हणलंय लक्षात घ्या. ओके. आणि या डेमो लेक्चरमध्येच मी तुम्हाला सांगतो, ओके. इथं जे मी घेतलेल्या डेफिनेशन्स आहेत, इंडक्टर, इंडक्टिव्ह रिएक्टन्स ह्या मन लावून बघा लक्षात घ्या. त्याच्यानंतर पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4, पार्ट 5 असं मी सगळं कव्हर करत नेलंय.
म्हणजे जवळ-जवळ की नाही डेमो लेक्चरमध्ये पण डेफिनेशन्स घेतल्यात मी. म्हणजे जवळ-जवळ 8 व्हिडिओ कंप्लीट आहेत टोटल. 8 ते 9 व्हिडिओ कंप्लीट आहेत आणि जवळ-जवळ 80 प्लस डेफिनेशन्स कंप्लीट आहेत. आणि फिजिक्सचा कुठलाही पेपर काढा, रँडमली कुठलाही पेपर ओपन करा, तुम्हाला 10 ते 15 डेफिनेशन्स दिसतील. तर सगळ्यात इम्पोर्टंट की जर मी मॅग्नेटायझेशनची डेफिनेशन बघितली, तर ती एम नेट अपॉन व्हॉल्यूम आहे. न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्याची गरज मला लागते. जर मी पोटेन्शियल ग्रेडियंटची डेफिनेशन विचारली, पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ, न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना मला ते लागणारच आहे. जेव्हा आता YouTubeवर जस्ट मी तुम्हाला दाखवलं, काय दाखवलं, की आपण काय केलं सांगा, हे डेफिनेशनचा पार्ट बघितला, ओके. पण त्याचबरोबर YouTubeवर मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या, लॉज वगैरे पण आहेत. लॉज आहेत. इथं बघा, लॉ ऑफ लेंथ, लॉ ऑफ हे जे आहेत ना, ह्यात मी जवळ-जवळ सगळेच लॉ कव्हर केलेत बघा. थर्मोडायनामिक्स मध्ये लॉ आहेत, लॉ ऑफ लेंथ, लॉ ऑफ टेन्शन, लिनियर डेन्सिटी, क्रिचॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन असेल तिथं लक्षात घ्या. हास्कल्स लॉ, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी, 8 मिनिटं, 6 मिनिटं, 10 मिनिटं. स्टीफन बोल्ट्झमनला का 17 मिनिटं लावली? न्यूमेरिकल घेतलेत. मग तुम्ही सांगतो 2025 चा सगळ्यात अवघड पेपर काढा. सगळ्यांनी सांगितलं की भयंकर अवघड पेपर आहे म्हणून. 6 लॉ त्याच्यात आले होते. न्यूमेरिकल सोडून थिओरॉटिकल. मग डेफिनेशन न्यूमेरिकल केलं तर इथं सुद्धा तुम्ही 30 मार्कांपर्यंत पोहोचताय. खूप आहेत हे मार्क. फिजिक्समध्ये 70 पैकी 30 म्हणजे खूप आहेत. कॉलेज 30 देतच तुम्हाला. तुम्ही चेक करा तुमच्या सीनियरचा रिझल्ट बऱ्याच मुलांचा. तुम्ही मार्क पडले. पण तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे स्ट्रॅटेजी फॉलो केली, तर तुम्हाला बिलकुल कमी स्कोर होणार नाहीये. मग आजचं टार्गेट काय? स्क्रीनशॉट काढून घ्या. इमिडिएटली याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 डेफिनेशन्स आहेत. 16, 16 पंचे 80 म्हणजे तुम्हाला सांगतो रिव्हिजन पाहिजे आणि ती रिव्हिजन तुम्ही करताय, छान करताय आणि काही प्रॉब्लेम येणार नाही. ऑल द बेस्ट.